नमस्कार मंडळी, मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचा रायगडकर अंकुश मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, संडे आहे आणि आता शुभ सकाळ म्हणू शकत नाही कारण की दुपार झाली, आता 12 वाजले आणि आता व्हिडिओला आपण स्टार्ट केले. तर चला आता फटाफट आपण जाऊया. थोडंसं चिकन आणलं आहे, ते थोडं साफ वगैरे करून घेऊया आणि मॅरिनेट करून ठेवून देऊया. मग अंकिता काय बनवायचं ते बनवेल. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट किचनमध्ये. इकडे किचनमध्ये येऊन करून ठेवलं आहे. हे बघा, सुक्यासाठी आहे आणि हा ग्रेव्हीसाठी आहे, म्हणजे ओल्यासाठी आहे, रश्श्यासाठी. त्याला चिकन वगैरे साफ करून झालं आहे. आता त्याला आपण मॅरिनेट करून घेऊया. तर चला, सकाळ आमची संडेची माहिती आहे तुम्हाला, लेटच होते. तर चला आता फटाफट आपण चिकन साफ करून मॅरिनेट करून घेऊया. इकडे बघा, हे आपले मसाले आहेत. हा लाल तिखट आहे, इकडे हल्दी पावडर आहे, असं लाल तिखट आहे, इकडे गरम मसाला आणि इकडे चटणी मसाला आहे, म्हणजे कांदा लसूण मसाला आहे. हा मित्रांनो, इकडे मीठ आहे. तर चला आता आपण मॅरिनेट करून घेऊया. इकडे पहिलं हळद टाकूया. हा लाल मसाला आहे, बऱ्यापैकी टाकू. नंतरला आपल्याला टाकता येणारच आहे भाजीमध्ये, जेवणमध्ये बनवते वेळी टाकता येईल. आणि हा इकडे कांदा लसूण मसाला आहे. चला, आणि हा इकडे थोडासा मीठ टाकूया, थोडा जास्त नाही. आणि इकडे लिंबू आहे, लिंबू पिळून देऊया अर्धा. चला मित्रांनो, हे बघा मॅरिनेट करून झालं दोन्ही पण. तर चला फटाफट करून यानं फ्रीजमध्ये टाकूया आणि मग कांदे कटिंग करून, कांदे कापून तर झालेत मस्तपैकी. डोळ्यांना पुरं पाणी काढला, एवढं पण नाही काढलं पाणी, जाम घेऊन टाकून. तर चला मित्रांनो, मी घेतलं आहे रस्सा घालायला. इकडे बघा, कांदा वगैरे कापून म्हणजे पोळून हे करत ठेवलं आहे, कांदा भाजायला ठेवला आहे बघा. बस तर म्हणजे ते कांदा लसूण टाकला ना, ते हे झालं. कांदा मस्तपैकी भाजून झाला, पोळून झालं. आता आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करूया. आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. अद्रक लसूणचा पेस्ट घरी गेले, त्याच्यामुळे जरा स्मेल जबरदस्त येते त्याचा मसाल्याचा. मस्त त्याला मिक्स करून ठेवूया. आधी काय मसाला वगैरे टाकायचा ना त्याच्यामध्ये. बघा मित्रांनो, इकडे हा पाणी गरम करून झालं आहे. तर इकडे आपण चिकनमधून झाकून काढूया, बघूया किती पाणी झालं. तर मसालासुद्धा टाकायचे, त्याच्यामध्ये ॲड करायचे. बघा मित्रांनो, इकडे चिकनसुद्धा बऱ्यापैकी पाणी सोडलं आहे. नॉर्मली चिकन असं शिजून झालं. तर आता त्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूया. हे बघा, जबरदस्त असं पाणी बघा किती सुटलं. ॲड करूया. तर ते झालं आहे. आता अंकिता बाकीचं काय करायचं ते करेन, ते पण तुम्हाला दाखवतो मी. तर चला बघा मित्रांनो, अंकिताने आता चिकन घातलं आहे. थोडं आपण असं काम करत होतो, मी दाढी करत होतो. हे बघा, चिकन सुका आहे पण त्याला पाणी बघा एवढा सुटला आहे ना, म्हणजे विदाऊट पाण्याचं आहे ते. पाणी खूप सुटलं आहे हे बघा. आणि नाही वाटण टाकलं आहे, मसाला वगैरे काहीच नाही, फक्त कांद्यावरती कांदा आणि टोमॅटोची पोलून त्याला पाणी बनवलं आणि मग त्याच्यामध्ये चिकन शिजायला ठेवलं. ते बघा, अजून मसाला पण नाही टाकला ना, लाल मसाला टाकला आहे. हे बघा, म्हणजे एवढा पाणी सुटला, म्हणजे पाणी. चला मित्रांनो, या जेवायला. जवळजवळ 3:30 वाजता झाले, 5 मिनटं बाकी आहेत. इकडं आता आम्ही जेवायला बसलो आहे. हे बघा, जेवणामध्ये परी बघा किती आहेत. परी म्हणजे व्हरायटी. हे बघा, इकडे सुका चिकन आहे विदाऊट मसाला, म्हणजे वाटणाचा. आणि हा तिकडे चिकनचा रस्सा तो मी घेतला. आणि इकडे हा चिकन अंकिताने घेतला आहे. हा इकडे भात आहे. आणि स्पेशल म्हणजे इकडे बघा, ह्या वहिनीने ना मटण दिलं आहे, बकऱ्याचं मटण. आणि इकडे घावणे दिलेत त्याने, मस्तपैकी बेत झाला आहे. आणि हा इकडे कांदा आणि लिंबू. चला, आज भरपूर व्हेरायटी आहे, परी भरपूर आहेत जेवणामध्ये आमच्या. तर चला खाऊया मस्तपैकी फटाफट. त्याला आधी टेस्ट बघूया कशी आहे ती.
पहिला आपण घावना आणि चिकन बघूया. चिकनचा रस्सा बघूया. थोडी सुक्यामधली ग्रेव्ही बघूया. हे बघा, थोडीशी सुक्यामधली ग्रेव्ही बघूया. एक नंबर. घावण्यामुळे तर ही टेस्ट अजून लागते. चिकन आणि चिकन बरोबर घावणं छान लागतो. तर इकडे ग्रेव्ही बघूया ट्राय करून. नंबर झाले ग्रेव्ही पण मस्त तिखट झाले, झणझणीत. आम्हाला पाहिजे तशी आम्ही खातो तशी. इकडे समोर अंकिता बसल्या. कसं आलं जेवण? मस्त ना, बेत जबरदस्त झाला. हां, तर चला पटापटे खाऊन घेऊया. आणि मग चला मित्रांनो, जेवण वगैरे झालं आहे. आता इकडे जेवण वगैरे झालं आहे आणि इकडं अंकिता किचनमध्ये गेलं आहे. आता भांडी वगैरे घासूया आणि निघायचं आहे 5-10 मिनटं आराम करून. आणि इकडे पाऊस बघा थांबला आहे, त्यामुळे पटापट निघूया. पावसाने वातावरण थोडा क्लिअर केलं आहे. थोडा धुका असा पडतोय. तर चला पटापट इकडे निघून साफसफाई करून घेईन, मग नंतरला निघू आपण. इकडे शॉपिंग करते. मम्मी ते सांगते हे नको घे ते नको घे. काय काय घेतलंय बघा हातामध्ये. कंबर काकेत बघा तिच्या. ते अजून तिकडे गेली काहीतरी घ्यायला. मम्मी तिच्या मागून धावते, पण आम्ही तिला डीमार्टला आणत नाही. त्याचं कारण हे आहे, ऐकत नाही अजिबात खाऊ घ्यायला. सामान एक बाजूला राहतो आणि मम्मीच्या हातात बघा आणि तिच्या हातात बघा. अजून काहीतरी हवं आहे तिला. ती चॉकलेट ठेवू ना ती. चला, असं असतं डीमार्टला, म्हणून आम्ही तिला आणत नाही. हट्ट जाम करतो ती. चल मित्रांनो, हा व्हिडिओचा आपला दुसरा दिवस आहे आणि आज पावसाने सकाळी सुद्धा फुटला आहे, झोडा फुला आहे आणि आता सुद्धा चालू झाला आहे. एवढा नाही. चला आता आपण मेट्रोला उतरलो आहे. इकडं असा रस्ता आहे, तिथे आपण 5 मिनटामध्ये घरी पोचू. पाऊस वगैरे काय गडबड करते ते. चला घरी जाऊया आपण पटापट. पाऊस चालू झाला वाटतं मित्रांनो. पाऊस चालू झाला परत. हे बघा, आणि हवासुद्धा खूप आहे. रस्त्याला गाड्या पण सुद्धा कमी आहेत. नाही आता ट्रेनला पण गर्दी पण कमी होती. तर चला मित्रांनो, आता इथं आपण फटाफट घरी जाऊया. घरी जाऊनच भेटतो तुम्हाला. एका हातात छत्री पकडायला जमत नाही मित्रांनो. घरी आलो मग अशी थोडंसं चहा वगैरे घेते, आराम केला. आणि जेवणामध्ये बघा स्पेशल हे आहे, म्हणजे जेवण नाही असं कधीतरी आमचं महिन्यातनं एकदा काही नाही काहीतरी असतोच. मिसळ म्हणा किंवा पाणीपुरी म्हणा, अजून काहीतरी वेगळं. अंकिता काहीतरी बनवते असं वेगवेगळं. आणि आज बघा तिने भजी बनवले. बघा किती सारी आहेत. इकडे भजी आहेत, इकडे मिरच्या आहेत आणि इकडे पाव जास्त नाहीत, प्रत्येकी 2-2 पाव आहेत आणि एवढी भजी आहेत. तर चला मस्तपैकी आता भजीचा बेत करूया, खाऊया मस्तपैकी आणि सांगतो तुम्हाला पण कसं झालं ते. हे बघा कांदा भजी, गरम गरम आहे. बाहेर पावसाचं वातावरण आहे, त्यामध्ये अजूनच मजा. मस्त मी खाऊया आता पोट भरून. मित्रांनो ऑफिसमध्ये आहे आणि आलो कामावरती. घरून निघालो तेव्हा थोडासा पाऊस होता. नंतर मग स्टेशनला आलो आणि जो पाऊस जोरात वाढला ना की खतरनाकच. हे बघा पावसाचं वातावरण आज पण खूप आहे. सांगू शकत नाही किती पडेल काय पडेल ते. आणि ढग बघा कसला पाऊस पडतो यार, खतरनाक.
बघा वातावरण बघा कसलं केलं आणि गडगडते सुद्धा. कोपर घराण्यामध्ये अंडरग्राऊंडमध्ये पाणी बघा. पब्लिकची खूप हालत झाले. हे संत्या संतोष चला मित्रांनो आलो आता स्टेशनवर. थोडा लवकर सुटलो. बघितला तिकडे मागे पाणी किती सगळं आहे ते, पण तिथे मोटरशिवाय पाणी जात नाही बाहेर. आता मोटर लावले ना त्याच्यामुळे. इकडे स्टेशन आहे. स्टेशन भारी असतं तिकडे सगळे पॅक 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 सगळे आहेत. नवी मुंबईचे स्टेशन लय भारी आहे. चला आपण त्या गाडीची वाट बघूया. नमस्कार मित्रांनो. आता आलो आहे घरी. पाऊस तर नाही पण गरमी पण खूप व्हायला लागली आता आणि पाऊस पुरा एकदम निघूनच गेला असं वाटतं. चला घरी आलो आहे आणि इकडे चहा प्यायला घेतले. मस्त मी काळी चहा कोरी मस्त मजा येते जरा चाय आणि डोकं थोडं म्हणजे एकदम फ्रेश वाटतं. जास्त आम्ही दुधाची जास्त नाही पित. कधी बनवली तर संडेला. आणि इकडे बघा चहा बरोबर पोहे आहेत. हे गावावरून नाही आणले पण पोहे आहेत. चहा पोहे खायला मजा येते. खायला खूप मजा येते. कधी तुम्ही खाल्लात काय? आम्ही लहानपणी खूप खायचो. शिला भात आणि कोरी चहा खूप मजा येते खायला. मस्त लागतं ते. चला आज पाऊस सकाळी खूप झोडपला पावसाने. ते तुम्हाला मी दाखवलं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलंच असेल. ऑफिसमध्ये गेलो तेव्हा व्हिडिओ केली होती. खूप हैराण केलं 8 दिवस पावसाने. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी चहा वगैरे घेतो आणि मग जेवण बनवायला लागतो. अजून कामंसुद्धा आहे. ते कपडेसुद्धा सुकलेले आहेत. ते काढून घड्या घालून कपड्यात टाकायचे आणि बाहेरचे ओले कपडे आहेत ते आतमध्ये घेऊन सुकवायचे. कारण की अंकिताची आता सेकंड आहे. त्याच्यामुळे आता ही थोडीफार अशी कामं करायला लागतात. ती पण संध्याकाळी रात्री खूप थकून वगैरे येते. त्याच्यामध्ये चला आता फटाफट चहा पिऊन घेतो. मग जेवणाला लागतो आणि मग हे कपडे वगैरे सुकवलेले काढून टाकतो. चला चहा घेतो मी आता. बघूया हे बघा नाईस मस्त खाली लागलं पण नाही. आणखी मग स्लो आचेवरती ठेवायचं. बघा राईस कसं झालं जबरदस्त. मला आता जेवायला बसलं आहे आणि सगळ्यांचे ताटसुद्धा वाढले. चालूसुद्धा केलं त्याने. आणि चला फटाफट जेवून घेऊया. बघा आणि कसं झालं आहे ते पण सांगेल तुम्हाला. अंकिता सांगेल. अरे हां नवीन आमचा मेंबर विशू कसं झालं आहे नक्की ना? हो. तुझी आवडलं का? तुला तर आवडणारच. अंकिता तुला? ते बघा अशा प्रकारे आहे अंडा राईस. खूप मस्त लागतं. आणि ही बघा ही चटणी रेड हॉट छान लागते ही चटणी. तर चला फटाफट जेवण घेऊया. अंडा राईस हे बनवलं आणि याच्याबरोबर आमलेटसुद्धा बनवलं. चला खाऊन घेतो आता. चला मित्रांनो हे व्हिडिओ आता तुम्ही इथंच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता ह्या व्हिडिओमध्ये जास्त करून तुम्हाला रेसिपीचंच हे व्हिडिओ बघा. कारण की आता डेली ब्लॉग चालू केला ना म्हणजे हप्त्यातून एकदा तर दाखवणार काय नॉर्मली थोडंसं बाहेरचं दाखवलं तर कामं नाही ते वगैरे. तर घरी आल्याच्यानंतर जेवण बनवणं काही काम केलं तर किंवा काही असं त्यामुळे रेसिपी तर जास्त येत आहेत त्याच्यामध्ये. चला समजून घ्याल तुम्हीच. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.